श्री स्वामी समर्थ। चैत्र शुद्ध तृतीयेच्या पहाटे स्वामींनी कबरस्थान सोडले। बाळप्पांना म्हणाले, बाळप्पा गाणगापूरला जाऊन येऊ, आणि क्षणात ते गाणगापुरात गेले। बाळप्पाचा हात स्वामींनी धरला होता। बाळप्पाला काहीच कळेना, त्याचे शरीर पिसासारखे हलके झाले होते। काल स्वामी म्हणाले होते की उंच उंच आकाशात जाऊया, त्याचा अर्थ बाळप्पाच्या आता लक्षात आला होता। सर्वत्र प्रकाशाचे दूत स्वामींना पाहण्यासाठी पसरलेले होते। स्वामींनी बाळप्पाला अतिंद्रित अनुभव दिला होता। स्वामींच्या अवतारी सामर्थ्याची त्याला आता कल्पना आली होती। बाळप्पा स्वामींना म्हणू लागला, स्वामी महाराज, तुम्ही मला जिथे न्याल तिथे मी यायला तयार आहे। तुमची चरणसेवा हेच आता माझ्या आयुष्याचे निधान आहे। गाणगापुराहून स्वामी सूर्योदयापूर्वी अक्कलकोटला आले आणि एकदम संतांच्या मठात गेले। तिथे एका लिंगायत साधूची समाधी होती। त्या समाधीसमोर एक वाज होती, त्यावर स्वामींची स्वारी पहुडली। स्वामी अक्कलकोटी परत आले हे गावाला कळले आणि सारा गाव स्वामींच्या दर्शनाला आला। स्वामींचे सर्वच भक्त त्यांच्या भोवती जमा झाले होते। स्वामी मौनात गेले आहेत ह्याची तीव्र जाणीव सर्वांना होत होती। ते फार क्वचित बोलू लागले। ते बोलणे ऐकले की लोकांचा जीव कासावीस व्हायचा। सायंकाळची वेळ होती। स्वामींची निकटवर्ती मंडळी बाजेभोवती उभी होती। त्यात पुराणिक बुवा सुद्धा होते। स्वामींनी अचानकपणे त्यांना हाक मारली आणि म्हणाले, पुराणिक बुवा, 10-5 टोपल्या गोवऱ्या घेऊन या। स्वामींची ती आज्ञा ऐकून पुराणिक बुवा चपापले। त्यांच्या लक्षात आले की स्वामी आता काही आपल्यात राहत नाहीत। त्यांच्या देहविसर्जनाची वेळ जवळ आली। पुराणिक बुवांचे पाय एकदम थिजले। ते जागेवरून हलेनात। लोकसुद्धा स्तब्ध झाले। स्वामींच्या मनात काय खळबळ चालली आहे ह्याचा त्यांना अंदाज येईना। पुराणिक बुवा जागचे हलेनात हे पाहून समर्थांनी पुराणिक बुवांकडे भेदक दृष्टीने पाहिले, मात्र पुराणिक बुवा तेथून बाहेर पडले। काही भक्त मंडळी सुद्धा त्यांच्या बरोबर गेली, कारण स्वामींचा शब्द खाली पडता कामा नये ही त्या पाठीमागची श्रद्धा होती। पुराणिक बुवांनी गोवऱ्यांचा ढीग स्वामींपुढे ठेवला। स्वामींनी गोवऱ्यांच्या ढिगाकडे पाहिले आणि म्हणाले, एवढ्या पुरणार नाहीत, आणखी 5-10 टोपल्या गोवऱ्या आण। गावकरी धावले आणि गोवऱ्या घेऊन आले। स्वामी बाजेवर उठून बसले आणि त्यांनी सर्वांना उद्देशून चटकन म्हटले, घाबरू नका,